स्वर्णिम कोकण स्वर्णिम कोकण स्वर्णिम कोकण स्वर्णिम। नमस्कार मित्रांनो, स्वर्णिम कोकणमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, मी आज असं एका नवीन जागेमध्ये, ती म्हणजे तिलारीमध्ये वीजघर या गावामध्ये असं आहे। आणि वीजघर ह्यो गाव पुनर्वसन गाव असा। या ठिकाणी ही माझ्या मित्राचं घर असं बघा, अजय गावडे। जा बेला आपल्याकडे इला होता त्या बेलाचा गाव ह्या। तर ह्या माझ्या मित्राचं घर असा। ही पुनर्वसन गाव असत पूर्ण। हे पुनर्वसन म्हणजे ज्यावेळी तिलारी धरण बांधला गेला त्यावेळी बरेच 7 ते 8 गाव उठवले गेले आणि त्या गावातील लोकांका या ठिकाणी जमिनी दिले आणि त्यांनी ह्या ठिकाणी घरं बांधलेली असत, पुनर्वसन घर। तर मी तिलारीमध्ये असं या ठिकाणी बघा, माझ्या पाठीमागे सुंदर प्रचंड मोठे डोंगर असत, त्याला दिसत नाही। आणि इकडे पाठीमागे एक सुंदरपैकी हळ असा। चला तर मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं ह्या वीजघर गावामध्ये स्वागत असा। तर चला आपण आपल्या मित्राचं घर बघूया, अजयचा। आणि अजयशी जास्त कनेक्ट होण्याचं कारण म्हणजे अजयचे आई वडील नाही असत, बहीण आणि तो दोघे जणच असतात। कारण त्याचे आई वडील वारलेत। तो जवळजवळ एक लहान असताना आई वारली आणि आता हल्ली 2024 त्याचे वडील पण वारले। तर आपण आता अजयसोबत आजचा दिवस घालवतो। त्याआधी अजयचं आपण घर बघूया। आणि अजयच्या घरामध्ये 2 मांजर असत, लॅक्सी आणि त्याची 2 पिल्लं झालेली असत, ती पण बघूया। अजयच्या घरासमोर मस्तपैकी मोगराच्या झाडाचं वेल असा। ही यांची पुनर्वसन केलेली घरं असत, त्यामुळे सध्या ही घरं पत्र्याची असत। ते बघा, ही अजयची लॅक्सी असा। त्या खांद्यावरूनच फिरता, बेळगाव चंदगड सगळ्या ठिकाणी फिरून येतात बिनधास्त गाडीवरून। ह्या लॅक्सीची पिल्लं असत, आपण बघूया घरामध्ये। चल तर मित्रांनो, पुनर्वसन केलेली घरं असल्यामुळे सध्या ही अशी साध्या सुध्या पद्धतीमध्ये असत। या ठिकाणी अजयचे आई आणि वडील, मी मगाशी बोललेलो, अजयचे वडील आत्ताच मार्च महिन्यामध्ये गेलेत आणि आई जवळजवळ 2017 मध्ये। आणि अजय आणि अजयची बहीणच सध्या राहतात। सध्या आता या ठिकाणी लॅक्सीने पिल्लं घातली, ती बघूया आपण। लाईट असा काय, ही बघा 2 चिलँड्रो असत आणि त्याच्यामधलं हो जो काळ्या रंगाचा बोको असा ना, तो चावा घेता, ते का हात लावलो काय। हे बघा क्यूटी, हे बघा लॅक्सी गेली, त्याचा प्रेम करूक माझी असं तुम्हाला सांगता आता। तर मित्रांनो, आता आम्ही तिलारी घाट चढांवरती जातलो। तर अजय सांगतलो आपण काय काय आज बघतलो होते, कारण आज पाऊस पण खूप असा आणि त्या ठिकाणी धुक्या वगैरे असतात। बघूया शूटिंग करू कशा प्रकारे जमता, कारण वारो वगैरे येलो तर मग शूटिंग करू जमायचं नाही। पाऊस तर भरपूरच आहे, पण आज आम्ही तिलारी नगरला जाणार आहोत। तिलारी नगर, त्यानंतर वीज पॉवर प्लॅन्ट जो आहे, म्हणजे वीजघर गावाला जे नाव पडलं त्याच्यावरनं इथं एक वीज निर्मिती पॉवर प्लॅन्ट आहे। तिथे वीज निर्मिती होते, ती गोव्याला जाते। मग ती आपण पाहणार आहोत की वीज निर्मिती कशी होते। आपल्याला तिथे व्हिडिओ शूट करता येणार नाही, पण गेटचं वगैरे करता येईल। कधी आलात तर कोणाला पण आपण पास काढून तिथले मग दाखवता येतं। त्यानंतर आपण घाटाच्या वर जाणार आहोत। घाट आहे, 7 किलोमीटरचं घाट आहे, तिलारी घाट म्हणून। जबरदस्त घाट आहे, राईड करताना मजा येईल आपल्याला। त्यानंतर आपण तिलारीला जाणार आहोत। तिलारीला वॉटरफॉल्स आहेत मस्त मस्त। त्यानंतर पारगड आहे, स्वप्नियुल पॉईंट आहे, पॉप्युलर पॉईंट आहेत, जिथे कमांडोची ट्रेनिंग होते, म्हणजे मराठा बटालियन आहे ना बेळगावची, त्याची जी कमांडोची ट्रेनिंग होते किंवा NCC मुलांची ट्रेनिंग होते, तिथला आपण तुला पॉईंट दाखवू। त्यानंतर तिलारीचं व्ह्यू पॉईंट, डॅम आहेत, म्हणजे तिलारी डॅम आहे, धामणे डॅम, मेन डॅम, मेढे डॅम, धरण आहे तिलारीचं, ते पण आपण खाली आल्यावर नंतर बघू। त्याचबरोबर मेढे मंदिर आहे, म्हणजे पांडवकालीन इथे मंदिर आहे, ते आपण पाहणार आहोत। म्हणजे आता त्याची डागडुजी, म्हणजे नवीन मंदिर बांधतात, पण काही भाग जो आहे, जो पांडवांनी बांधलेला आहे त्या गावचा, म्हणजे त्या दगडांनी, तो पण आपल्याला बघता येईल। आपण तो व्हिडिओ पण शूट करू। तिथे नंदी आहे एक तळीमध्ये, म्हणजे तिथली एक कथा आहे की पांडव जेव्हा रात्रोरात ती मंदिरं वगैरे बनवायची आणि निघून जायचे, मग त्या काळी जो नंदी होता तो उठवायचा ना त्यांना सकाळचा, मग त्या काळी त्यांनी नाही उठवलं, जरासं लेट केला म्हणून तो मग म्हणजे सांगतात, आम्हाला त्याचं माहीत नाही पण काय सांगतात
त्या काळी थोडासा राग आला म्हणून त्यांनी ते नंदीला तिथेच बसवायला सांगितलं पाण्यामध्ये तळी. तो अजूनही त्या पाण्यात आहे आणि त्या पाण्याची अशी हे आहे ना की तळी आहे ना किती पण पाऊस असू दे त्या तळीच्या बाहेर पाणी कधी येत नाही. म्हणजे जोरदार इकडे पाऊस असतो, नदी फुटून जातात, इकडेपर्यंत पाणी येतं, पण त्या तळीला कधीच ती तळी ओपून बाहेर पडत नाही. आणि इकडच्या नद्या पण नद्या असत आणि इकडच्या नद्या पण बारमाही वाहणाऱ्या नद्या असत. आणि सगळ्यात महत्वाचं इकडे विहिरींका बारमाही पाणी असतं, किती पण तुम्ही पंप लावलात तरी पाणी कधी आटत नाही. झरे झरे येणार ते पण 12 महिने आहे. चला तर मित्रांनो, आज आपण तिलारी घाट आणि सगळं तिलारीचं दर्शन करूया. पाऊस असा सांगितल्याप्रमाणे बघूया थोडीफार शूटिंग कशी होते ती. चला तर भेटूया आज आपण एकदम आता कुठे तिलारी ना, तिलारीच्या डोंगरामध्ये. इकडे विहिरा नालो फॉरेस्टसाठी हत्तीसाठी फॉरेस्टने तर मारलेलं. तर आपण आता तिलारी घाट चढतलो. प्रचंड मोठं तिलारी घाट असा आणि आज या ठिकाणचे सगळे व्हिडिओ शूट करून मी तुमका भाग 1 भाग 2 याप्रमाणे दाखवलेले आहे. या ठिकाणी बघा सुंदर असं एक धबधबो या तिलारी घाटामध्ये ओतता बघा. आणि इकडचा निसर्ग सौंदर्य बघून तुम्ही एवढे वेडे व्हाल ना, अक्षरशः मन मोहून टाकणारा निसर्ग असा. आकाशात भिडणारे डोंगर असत आणि धुक्यांचे लोट बघा पूर्ण आकाशामधून कसे चालतात. मित्रांनो, आज आपण बघूया तिलारी घाटाचं दर्शन. तिलारी घाट चढण्यासाठी आता थोड्याच वेळात सुरुवात झातली. मित्रांनो, या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूक वीजघर पॉवर प्लांट असा वीज निर्मिती केंद्र, ते आपण नंतर बघूया. अगदी मनापासून जीवनाचा आनंद घ्यायचो असात तर नक्की ह्या तिलारी घाटामध्ये तुम्ही या. तिलारी घाट अत्यंत सुंदर असाच, पण हो घाट चढण्यासाठी अत्यंत कठीण असा आणि खूप प्रचंड मोठं चढावं लागतं या ठिकाणी. तिलारी घाट चढतेवेळी आपणाक थोडंसं श्वास घेऊक त्रास होता, कारण माका थोडासा तसं वाटलेला. आणि आपले कान हे पूर्णपणे गप्प होतात, कारण हवेचं वरून प्रेशर असल्यामुळे तसा होता आपणाक. तुमका पण होऊ शकता. स्वर्णिम कोकण स्वर्णिम कोकण स्वर्णिम कोकण स्वर्णिम कोकण